ज्या महनीय हेतूने, अत्यंत दिव्य हेतूने लोकमान्य टिळकांनी गणेश उत्सवाची, सार्वजनिक गणेशोत्सव नव्हता पूर्वीच्या काळामध्ये, लोकमान्य टिळकांच्या अगोदर, पण लोकमान्य टिळकांनी ज्या पवित्र भावनेने हा सार्वजनिक गणेशोत्सव सुरू केला, हे पवित्र काम आपल्या या गणेशोत्सव मंडळाच्या माध्यमातून होत आहे. आणि ज्या प्रांगणामध्ये आपण कार्य करत आहोत, ज्या प्रांगणामध्ये आपण हा कार्यक्रम करत आहोत, ती भूमी अत्यंत पवित्र आहे. कोणत्या अर्थाने? तर याच ठिकाणी माझ्या श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबारायांचं मंदिर होऊ घातलेलं आहे. मंदिराचं काम जवळपास पूर्णत्वाकडे आलेलं आहे. इथून पुढच्या कालावधीमध्ये आणखी अनेक सामाजिक, त्याचबरोबर लोकांच्या हिताची कामं, मनामध्ये लोकांच्या धर्माची भावना आरूढ व्हावी, साधू संतांवरचं प्रेम वाढावं आणि आपली श्रद्धा या ठिकाणी अढळ राहावी, याकरिता आणखी बरंचसं कार्य आपल्याकडून भगवान परमात्म्याने करून घ्यावं, ही भगवान परमात्म्याच्या चरणी प्रार्थना करतो. आपल्या या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाला जे नाव दिलेलं आहे, कोण? जगद्गुरु तुकोबाराय. जगद्गुरु तुकोबाराय काय? जगद्गुरु तुकोबारायांची या महाराष्ट्राला, किंबहुना या भारताला, किंबहुना जगाला माझ्या जगद्गुरु तुकोबारायांनी जे दिलं, ते या जगाच्या पाठीवर इतर कोणी दिलं असं मला म्हणता येणार नाही. विठ्ठला सर्व संत महंतांचं कार्य त्याच तोडीचं आहे. सगळ्या संतांनी समाजासाठी या भूतलावर संत महात्मे अवतीर्ण झाले. या भूतलावर आलेल्या प्रत्येक संत महात्म्यांनी आपला देह चंदनासारखा झिजवून समाजाच्या उन्नतीसाठी, आत्मउद्धाराकरिता कार्य केलं. पण जगद्गुरु तुकोबारायांचं कार्य, तुका झालासी कळस भजन करा सावकाश. कोण? जगद्गुरु तुकोबाराय. साधकांची माय जगद्गुरु तुकोबाराय. कोण? जगद्गुरु तुकोबाराय. दुधावरची साय जगद्गुरु तुकोबाराय. कोण? जगद्गुरु तुकोबाराय. लंगड्याचा पाय जगद्गुरु तुकोबाराय. इतकंच काय, तुम्हा आम्हा सगळ्यांवर कृपेची पाखर घालणारा महात्मा म्हणजे जगद्गुरु तुकोबाराय. ठणकावून सांगितलं वेदांचा तो अर्थ संप्रदायाला, किंबहुना या महाराष्ट्र भूला लामभूत असणारं व्यक्तिमत्व म्हणजे माझे जगद्गुरु तुकोबाराय. या जगद्गुरु तुकोबारायांचं या ठिकाणी परमपवित्र मंदिर होत आहे, याचा अत्यंत आनंद आहे. या महाराष्ट्राला हिमालयाच्या उंचीची स्पर्धा करणारी फार थोडी माणसं या महाराष्ट्रात अवतीर्ण झाली, ज्यांनी आपल्या उत्तुंग कार्याच्या द्वारा हिंदवी महासागराची खोलीसुद्धा तुकडी पाडली. आणि अशामध्ये माझे जगद्गुरु तुकोबाराय आहेत. ज्या जगद्गुरु तुकोबारायांनी आम्हाला गाथा दिला, ज्या जगद्गुरु तुकोबारायांनी परमार्थ केवळ सांगितला नाही तर परमार्थ जगून दाखवला. सांगणारे भरपूर आहेत पण जगणारे कमी आहेत, आणि माणसं त्यांचं अनुकरण करतात जे जगत असतात. परमार्थ नोहे लेकुराच्या गोष्टी. परमार्थ केवळ सांगण्याची गोष्ट नसून परमार्थ ही अनुकरणाची आणि जगण्याची गोष्ट आहे. माझे जगद्गुरु तुकोबाराय परमार्थ जगून दाखवणारे महात्मे. एका अक्षरात आहे माझा रमाकांत, ती अक्षरे नवती देखा ब्रह्म साम्राज्य दीपिका. या एका अक्षराने आपण एक नुसत्या अनुस्वारावर, काना मात्रा उकारावर जरी श्रद्धा ठेवली तरी माझे जगद्गुरु तुकोबाराय आपला उद्धार केल्याशिवाय राहणार नाहीत. जगद्गुरु तुकोबारायांचा गाथा ज्यांनी ज्यांनी डोक्यावर घेतला, नव्हे मी तर असं म्हणेन, राहावा वाटत असेल आपला नीट माथा तर दररोज वाचा जगद्गुरु तुकोबारायांचा गाथा.
आपला माथा नीट राहावा, सुरक्षित राहावा, त्याच्यामध्ये विचार चांगले रुजावेत असं वाटत असेल तर माझ्या जगद्गुरु तुकोबारायांच्या गाथ्याचं दररोज एक तरी अभंग त्यातला वाचत चला. तेव्हा अशा या आदर्श असणाऱ्या गावामध्ये, आदर्श असणाऱ्या मंडळामध्ये यावर्षी संपन्न होत असलेला हा गणेशोत्सव, या गणेशोत्सवाच्या निमित्ताने सुरू असलेला कीर्तन महोत्सव, कीर्तन महोत्सवाची आजची अर्थात सांगतेची कीर्तन सेवा, काल्याची कीर्तन सेवा श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबारायांच्या या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या वतीने माझ्या वाट्याला आलेली आहे. श्रीमंत श्री संत मानकोजी बोधले महाराज यांच्या कृपेने, आपल्या सर्वांच्या कृपेने सेवेसाठी घेतलेल्या अभंगाचा विचार येत्या 1 तासामध्ये आपल्याला करायचा आहे. सेवेसाठी उपस्थित असलेले परमादरणीय श्रद्धेय श्री हरिभक्तीपरायण राम महाराज बन, माझ्या समवेत आलेले श्री हरिभक्तीपरायण आनंदी अप्पा, म्हणजे श्री हरिभक्तीपरायण उत्तमराव बाप्पा निर्वळ, आमचे माणिक दादा, या मंचावरती गेली 7 दिवस ज्यांच्या सुमधुर गायनाने आणि ज्यांच्या सुमधुर वादनाने आपण संतृप्त झालेले आहात, असे आमचे श्री हरिभक्तीपरायण गायनाचार्य भजन सम्राट आसारामजी महाराज, श्री हरिभक्तीपरायण नारायणजी महाराज, श्री हरिभक्तीपरायण भजन सम्राट अन्सीरामजी महाराज, ही सर्व गायनाचार्य मंडळी ज्यांचं सुंदर असं मृदंग वादन आपण श्रवण करत आहात, असे दोघंही मृदंगाचार्य मंडळी, श्रीधर महाराज ना, मनोज महाराज, श्री हरिभक्तीपरायण भरतजी महाराज, दोघंही मृदंग बडवतात असं मी म्हणणार. दोघंही सुंदर मृदंग वाजवतात. वाजवणं काय असतं, मगाशी चालीमध्ये आपण जे त्यांचं सुमधुर वादन ऐकलं, या वादनाने लावूनी मृदंग श्रुती टाळ घोष शिव ब्रह्मरस आवडीने, असं सुंदर वातावरण महाराष्ट्रातली दिग्गज ख्यातनाम कीर्तनकार मंडळी याच व्यासपीठावर आपल्याला प्रबोधन करून गेलेली आहे. या सगळ्यांच्या प्रबोधनाने, स्वतः कृष्ण परमात्म्याच्या आगमनाने देवठाणा नगरीमध्ये सुद्धा आनंदी आनंद झालेला आहे. इतकंच काय बाप्पा, गणपती बाप्पा येईपर्यंत पावसाचा मागमूस नव्हता. गणपती बाप्पा आले नाही तोपर्यंत पाऊस सुद्धा आला. यावेळेस गणपती बाप्पा आले, लक्ष्म्याच्या पावलांनीच लक्ष्म्या आल्या, लक्ष्मीच्या पावलाने लक्ष्म्या आल्या. खऱ्या अर्थाने लक्ष्म्याच्या दिवशी सगळ्या महाराष्ट्रामध्ये आनंदी आनंद झाला, भरपूर पाऊस पडला. मला वाटतं इकडं सुद्धा याच कालावधीमध्ये पाऊस पडलेला आहे. चातकासारखी आपण सगळी मंडळी ज्याची वाट पाहत होतो, तो पर्जन्य राजा, तो पाऊस सुद्धा याच कालावधीमध्ये पडला. खरं म्हणजे आपल्यासारखी, सांगेन मी आपल्याला, गाय दूध देते, गायीनं दिलेलं दूध संपूर्ण कुटुंबाला उपयोगी पडतं, पण गाईचं दूध देणं हे सगळ्यांसाठी नसून, गाईचं दूध देणं हे वत्सासाठी आहे, तिच्या वासरासाठी आहे. माय सगळ्यांवर प्रेम करते हे जरी खरं असलं तरी माईचं प्रेम लेकरावर जितकं आहे ना, तितकं प्रेम ते दुसऱ्यावर नाही. हे जसं आहे ना, अगदी निसर्ग असेल, माझा विठुराया असेल, माझा परमात्मा असेल, या परमात्म्याचं या सृष्टीवर नितांत प्रेम आहे. तुमच्यासारखी आदर्श गणेशोत्सव साजरा करणारी गणेश मंडळं महाराष्ट्रात आहेत. म्हणून देवाला सुद्धा वाटलं, अरे खऱ्या अर्थानं डीजेच्या तालावर आणि मद्याच्या बेधुंद लहरीवर सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करणारी मंडळं कित्येक आहेत. महाराष्ट्रात कमी आहेत का हो? महाराष्ट्रात गणेश मंडळं भरपूर आहेत. गाव नाही जिथं गणपती स्थापन होत नाही, गणेशोत्सव साजरा होत नाही असं गाव नाही. पण देवठाणा गावासारखं एखादंच गाव या महाराष्ट्रात आहे. देवठाणा गावासारखं एखादंच गाव महाराष्ट्रात आहे का? मला वाटतं आपल्या गणेश विसर्जनाला डीजेचा खणखणाट आहे का? नाही. मला सांगितलं आमच्या या 10 दिवसांच्या कालावधीमध्ये स्पीकरवर वेगळं गाणं सुद्धा वाजणार नाही. स्पीकरवरून वेगळ्या प्रकारचं गाणं सुद्धा आमच्या या गणेशोत्सवामध्ये वाजणार नाही. असा आदर्श गणेशोत्सव ज्यांच्या वतीने संपन्न होतोय. खऱ्या अर्थाने आपण जगद्गुरु तुकोबारायांचा वारसा चालवत आहात याचा स्वाभिमान आहे.
आज या निमित्ताने सेवेसाठी घेतलेला जो अभंग आहे तो अभंग माझ्या जगद्गुरु तुकोबा यांचाच आहे. अगदी धावत्या वेळेमध्ये अभंगाचा विचार आपल्याला या ठिकाणी करायचा. विठ्ठल श्री हरिभक्ती परायण श्रद्धेय सानप बाबा या ठिकाणी उपस्थित झालेत. आदरणीय सानप बाबांचंही सहर्ष स्वागत. बाबांना विनंती आहे आपण व्यासपीठावर यावं. विठ्ठल विठ्ठल सुखाच्या आशेने आणि सुखाची आशा समोर ठेवून जगणारे कोणही जगामध्ये असा की ज्याला सुखाची आशा नाही. कोणही जगामध्ये असा जो सुखासाठी जगत नाही. मज लागी दुःख भावे, मज लागी दुःख भावे, ऐसे कोणी ना भावे दिवे, ऐसे भावे ना कोणी दिवे, ऐसे भावे ना कोणी. मज लागी दुःख भावे, ऐसे कोणी दिवे ना भावे, ऐसे कोणी दिवे ना भावे. वा, सुखाची आशा समोर ठेवून जगणारा प्रत्येक जीव आहे. कोण्याही जीवाला आपल्याला दुःख व्हावं अशी भावना नाही. प्रत्येक जण सुखासाठी जगतोय. मायबाप, सुख हेच आपल्या प्रत्येकाच्या आनंदाचं कारण आहे. जगण्याचं कारण जर काही विचाराल, तुम्हाला कोणी विचारलं का जगता म्हणले सोयाबीन 100 क्विंटल व्हावं. का जगता हो? कपास इतकी झाली पाहिजे. किती झाली पाहिजे? 500 क्विंटल कापूस झाला पाहिजे म्हणून जगतोय का आपण? नाही. का जगता हो? माझं खूप सुंदर घर झालं पाहिजे म्हणून जगतोय. का जगता हो? मला एक गाडी मिळाली पाहिजे म्हणून जगतोय. का जगता हो? मुलगा नोकरीला लागला पाहिजे म्हणून जगतोय. मुलीचं लग्न लागलं पाहिजे, विवाह झाला पाहिजे म्हणून जगतोय. नाही, ही सगळी वरवरची कारण आहेत. या प्रत्येक गोष्टीच्या मुळाशी जे आहे ते सुख आहे. या प्रत्येक गोष्टीतून माणसाला काय आहेत? सुखम सर्वाय रुच्यते. प्रत्येकाला आवडणारी एकच गोष्ट आहे. त्या प्रत्येकाच्या आवडीचं एकच कारण आहे. ती आवड आहे सुख. प्रत्येकाला सुख पाहिजे मायबाप. सुखाशिवाय कुणीही जगत नाही. सुख मिळतं का न मिळतं हा नंतरची गोष्ट आहे. प्रत्येकाला सुख प्राप्त होतंय की नाही होतंय हा नंतरचा संशोधनाचा भाग आहे. पण प्रत्येकाचं जगण्याचं कारण मात्र जर काय असेल तर ते काय आहे हो? सुख आहे. सुखाशिवाय कुणीही जगत नाही. सुखाची अपेक्षा ठेवून जगणारा प्रत्येक जण आहे. या सुखासाठी कोणी कोणी काय काय केलं नाही हो. हे सुख मिळावं म्हणूनच योगी जपी तपी प्रत्येकाने, कुणी घर सोडलं, कुणी संसार सोडला, हिमालयाच्या गिरीकंदरामध्ये तपसाधना करण्यासाठी गेलेल्या योग्यांच्या साधनाचा विचार करत असताना त्यांचंही ध्येय जर काय असेल तर सुख आहे. कारण मोक्षाचं स्वरूप सांगत असताना वेदांत शास्त्र सांगतं आत्यंतिक सुखाची प्राप्ती आणि आत्यंतिक दुःखाची निवृत्ती आणि परमानंद सुखाची प्राप्ती हे मोक्षाचं स्वरूप शास्त्र आम्हाला सांगतं. परमानंद सुख मिळावं म्हणून झटणारे आपण सगळेजण, परमानंद सुखाची अति उच्च टोकावरील सुखाची प्राप्ती व्हावी म्हणून प्रयत्न करणारे आपण सगळेजण माझ्या जगद्गुरु तुकोबारायांना विचारलं का हो तुकोबाराय, सगळेजण सुखासाठी झटतात, सुख मिळालं का हो? महाराज म्हणाले सर्व सुखाची आशा जन्म घेला, सर्व सुखाची आशा जन्म घेला, सगळे मोठी अज्ञानाई घेला, सगळे मोठी अज्ञानाई घेला, सर्व सुखाची आशा जन्म गेला, क्षण एक मुक्ती यत्न नाही केला, हिंडता दिशाशी न पावला, माया बेष्टीला जीव माझा माझे स्वहित नेनती कोणी, काहीच न करीते मज वाचुने, स्वजनत्व सुखाची मांडणी नेनती कोणी, आदी अंत सुखाची आस करणारा, सुखाची अपेक्षा करणारा यच्छ यावत जीव. विचारा 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 प्रत्येकाला, का हो तुम्ही सुखी आहेत का? बरंच म्हणायचं, सुखीच म्हणायचं. माणसं बरं म्हणायचं म्हणून म्हणतात, पण सुखाची अपेक्षा आणि प्रत्यक्ष सुखाची प्राप्ती कोणालाही झालेली सापडत नाही.
सुखाची अपेक्षा ठेवून जगणारा जीव वेगळा आणि सुख प्रत्यक्ष प्राप्त झालेला जीव वेगळा. ज्याला सुख आहे, ज्याच्याजवळ सुख नांदतंय ना. बघा, एक राजा होता, अत्यंत श्रीमंत राज्य आहे. या राज्याच्या राजाला कशाचीच तशी पाहिली तर चिंता करायची गरज नाही. भरपूर धन संपदा आहे, राज्य चांगलं आहे, सुरक्षित आहे, शत्रूचा धोका नाही, प्रजा राजावर निष्ठा ठेवणारी आहे. पण तरी सुद्धा राजा दुःखी आहे, राजा संकटात आहे, राजा चिंतातूर आहे. का हो? राणीनं सारखं म्हणत जावं, राजेसाहेब आप कुछ तो दुखी लग रहे हो, चिंता आहे तुमच्या चेहऱ्यावर. सांगू तुम्हाला, माणूस कितीही कसाही असला, काहीही बोलत असला तरी त्याचा चेहरा आपल्याला अंतरंगातले भाव सांगत असतो. कुणाच्या हृदयात काय भावना आहे, ये चेहरा है ना, ये चेहरा ऐनक होता है. मतलब हा चेहरा आहे ना, आरसा आहे, आरसा, हृदयाचा आरसा आहे चेहरा. चेहऱ्यावर दिसतंय सुख आहे का दुःख आहे, चेहऱ्यावर कळतंय अंतःकरण समाधानी आहे का असंतुष्ट आहे. का हो राजे साहेब, काय चिंता तुम्हाला? चिंता करायची काही गरज नाही. पण कशाची चिंता? अगं राणी, काय सांगावं, 9 पिढ्या जगतील एवढं आहे आपल्याकडं, 9 पिढ्या जगतील एवढं साठवलेलं आहे. पण मला चिंता अशी लागली, 10व्या पिढीनं काय करावं, 10व्या पिढीनं कसं जगावं, 10व्या पिढीचा कारभार कसा चालेल. राणी म्हणली, काळजी करू नका राजेसाहेब, किसने देखा है आगे का, कोणी पाहिलं पुढचं म्हणे, काळजी करायची नाही. पण राणीचं कधी राजानं ऐकू नये, राजा चिंतातूर राहावा. 10व्या पिढीचं कसं होईल, 10व्या पिढीचं कसं होईल. एके दिवशी प्रधानजीनं हे ठरवलं की राजेसाहेबाची चिंता घालवली पाहिजे. रस्त्याने एक आनंदात उड्या मारत चालणारा व्यक्ती जात होता. राजा म्हणायचा नेहमी, मला जगातल्या सगळ्यात आनंदी माणसाची भेट घालून द्या, म्हणजे मला कळल आनंदी कसं जगावं. मला आनंदी माणसाची भेट घालून द्या, म्हणजे कळेल की मला नेमकं आनंदात जगावं कसं लागतं, चिंता रहित होऊन जगावं कसं लागतं. अरे आनंदी असणाऱ्या माणसाकडं सगळेच असेल ना, आनंदी असणाऱ्या माणसाकडं संपत्ती भरपूर असेल, आनंदी असणाऱ्या माणसाकडं इस्टेट भरपूर असेल, आनंदी असणाऱ्या माणसाकडं जायदाद भरपूर असेल ना. मग मला त्याच्यावरून कळेल आपण जीवन कसं जगावं. प्रधानजीनं रस्त्याने जाणारा माणूस पाहिला. त्याच्या चेहऱ्यावर पाहून असं दिसत होतं की याच्या इतका आनंदी जगात दुसरा कोणीच नाही. इतका आनंद त्याच्या चेहऱ्यावर ओसंडून वाहत होता. जवळ जावं प्रधानजीनं विचारलं, बोले आपके लिए एक विनंती है. काय विनंती? आमच्या राजेसाहेबांना भेटायला चला आणि तुमच्या अंगात घातलेला सुंदर असा सदरा आमच्या राजाला घालायला द्या, जेणेकरून आमचा राजा सुद्धा आनंदी होईल. ते म्हणाले, मला सदराच नाही, मला अंगात घालायला शर्टच नाही, पण तरी सुद्धा मी आनंदी आहे. का? मी फकीर आहे. मी कोण आहे? फकीर आहे. फकीर होकर फिकीर करे वो एक साला गद्दा है. तत्वज्ञानातलं वाक्य आहे. फकीर होकर फिकीर नाही करणार. लक्षात ठेवा, साधनात गुंतलेले आपण, आपला आनंद दुसऱ्या साधनांवर आहे. आणि फकीराची मस्ती, वाह वाह जी मौज फकीराजी, वाह वाह जी मौज फकीराजी. फकीराचं जीवन स्वानंदातलं जीवन आहे. फकीराचं जीवन आत्मानंदातलं जीवन आहे. तुकोबारांना विचारलं, का हो तुकोबार आहे, तुमच्या घराकडं काही चोरांनी यावं असं जर वाटलं चोरांना, तर तुमचं घर आम्ही सदैव सुडके जवळी येता चोर धाके, जाऊ पुढते भिके कुत्री घर राखीते. फकीराचं जीवन मस्तीतलं जीवन आहे.
आपण सगळेजण साधनातला आनंद शोधतोय, पण ज्या माझ्या जगद्गुरु तुकोबारायांना खऱ्या सुखाची प्राप्ती झाली, संत महात्म्यांना जे सुख प्राप्त झालं, महाराज तुम्हाला असं वाटतंय का आमच्या जीवनात सुख नाही? मी म्हणणार नाही आपल्याही जीवनात सुख नाही, पण आपलं सुख कसं आहे आणि संत महात्म्यांचं भगवान परमात्म्याचं सुख कसं आहे, गोकुळातलं सुख कसं आहे, याची तुलना करू गेलो विचारसागरामध्ये आनंदाचे बरेचसे प्रकार सांगितलेले आहेत. मानुषानंद कसा, ब्रह्मानंद कसा, भजनानंद कसा, या प्रत्येकाची तुलना आणि या प्रत्येकाचं चिंतन शास्त्रामध्ये मांडलेलं आहे. आपला आनंद टिकाऊ नाही. आज सोयाबीनला 5-6 हजार भाव मिळाला, पण तो उद्या टिकेल याची गॅरंटी? आज झालेला आनंद उद्या नाही, उद्या मिळालेला आनंद परवा नित्यानंदा पुढे आनंद तो कोण? नित्य आनंद ज्यांना अनुभवायला मिळतोय, ती नित्यानंदामध्ये असणारी व्यक्तिमत्व वेगळी. नित्य आनंद भोगण्याची सवय ज्यांना झालेली आहे, त्या नित्य आनंदापुढे किंबहुना भगवान परमात्म्याच्या आनंदापुढे विषयानंद कुठं आहे? विषयानंद कुठंही पोचत नाही, पुरू शकत नाही. आपल्यालाही आनंद मिळतोय, सुख मिळतच नाही असं मी म्हणणार नाही. जुन्या काळात